नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार. तुम्ही पाहतायत माझं चॅनल आमचा महाराष्ट्र. तर मी आज सगळ्या महाराष्ट्रातील सर्वात जुन्या लेणी तुम्हाला दाखवणार आहेत, ज्या लोणावळ्यापासून जवळ आणि सह्याद्रीच्या कुशीत आहेत. महाराष्ट्रातील ह्या सर्वात जुन्या लेणी, तर त्या आपण पाहूया. या मित्रांनो, माझ्यासोबत आपण आज भाजी लेणी पाहणार आहोत. त्या भाजी लेणीचा इतिहास, भौगोलिक परिस्थिती सर्व काही पाहणार आहोत. तर चला माझ्यासोबत. हे पहा मित्रांनो, हे लेण्यांकडे जाण्याचा रस्ता हा. इथून एक 10 मिनिटात तुम्ही लेण्यांकडे पोहोचू शकता. अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत, या नव्याने बनवलेल्या पायऱ्या आहेत. या अशा पायऱ्या आहेत. मित्रांनो, आपण फायनली भाजी लेणी इथे पोहोचलेलो आहोत. हे पाहू शकता तुम्ही. या लेणी भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडरमध्ये हा बोर्ड लावलेला त्याने, आणि हा गेट आहे, आणि याच्या मागे लेणी आहेत. चला तर आपण त्या लेणी पाहूया आता. मित्रांनो, भाजी लेणी या महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन बौद्ध शैलीकृत लेण्यांपैकी एक मानल्या जातात. या लेण्या इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात, म्हणजेच सुमारे 2200 वर्षापूर्वी तयार करण्यात आल्या. त्या काळात भारतात मौर्य साम्राज्यानंतर व्यापार, धर्म आणि संस्कृतीचा विस्तार होत होता. भाजी लेणींचा संबंध हिंदी आणि बौद्ध परंपरेशी मानला जातो. त्या काळात बुद्धाची मूर्ती बनवण्याची परंपरा नव्हती, त्यामुळे येथे बुद्धाच्या प्रतिमा दिसत नाही. त्याऐवजी स्तूप पूजास्थान असे मानले जाते. मित्रांनो, 2200 वर्षापूर्वी कोकण किनारपट्टी आणि दख्खन पठारांना जोडणारा महत्वाचा व्यापारी मार्ग या भागातून जात होता. अरब समुद्र किनाऱ्यावरील बंदरे आणि अंतर्गत भागातील व्यापारी यांची ये जा याच मार्गाने होत असे. प्रवास करणारे व्यापारी आणि बौद्ध भिक्षूंना निवारा मिळावा म्हणून या लेण्या बांधल्या गेल्या असे मानले जाते. भाजी लेणी सह्याद्रीतील बोरघाट व्यापारी मार्गाजवळ असल्यामुळे त्यांचे महत्त्व खूप वाढले. हा मार्ग प्राचीन काळी व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्षू राहत, ध्यान करत आणि धर्मप्रसाराचे कार्य करत. येथे असलेल्या विहारांमध्ये त्यांच्या राहण्याच्या खोल्या आहेत. तर चैत्यगृह प्रार्थनेसाठी वापरले जात असे. भाजी लेणीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील चैत्यगृह लेणी क्रमांक 12 हे जे तुम्ही पाहता येते भारतातील सुरुवातीच्या बौद्ध धर्म प्रार्थनागृहांपैकी एक मानले जाते. घोड्याच्या नालासारखी कमान, लाकडी शैलीची रचना आणि मध्यभागी स्तूप ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. भाजी लेण्यामध्ये 14 स्तूपांचा समूह आढळतो. हे स्तूप बौद्ध भिक्षूंच्या स्मरणात बांधले गेले असल्याचे मानले जाते. इतिहासकारांच्या मते भाजी लेणी, कार्ला लेणी आणि पेंडस लेणी या एकाच बौद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग होता आणि प्राचीन व्यापारी मार्गावर एकमेकांशी जोडलेल्या होत्या. मित्रांनो, या लेण्यांमध्ये ही प्रमुख लेणी आहे, आणि हा लेणी 22 लेण्यांचा समूह आहे. ती प्रमुख लेणी पाहू शकता तुम्ही. वरती वळणदार लाकडे लावलेली, घुमटाकार लाकडाचे घुमटाकार बनवले. मधोमध स्तूप आहे, जे बौद्ध लोकांचं प्रेरणास्थान आहे. आणि हे बाजूने, दोन्ही बाजूने तुम्ही हे अष्टकोनी खांब पाहू शकता. हे अष्टकोनी खांब खूप मोठी लेणी आहे. ह्या लेण्यांना स्तूपाला प्रदक्षिणा घालण्यासाठी हा रस्ता बनवलेला आहे. खांबांच्या पाठीमागून पाहू शकता तुम्ही. असा गोल एक प्रदक्षिणा आपण ह्या स्तूपाला करू शकतो. तर ह्या लेण्या हिंदू आणि बौद्ध धर्माचे प्रतीक आहे. 2200 वर्षापूर्वीच्या लेण्या त्या, 2200 वर्ष जुन्या लेण्या त्या ह्या 2ऱ्या शतकातल्या. खूप सुंदर असं दगडामध्ये कोरून बनवलेल्या लेण्या त्या. ही मुख्य लेणी. स्तूपही खूप मोठं स्तूप आहे. मित्रांनो, या लेण्यामध्ये खूप सुंदर अशी शिल्पकला कोरलेली. इथे एक मूर्ती पाहू शकतो तुम्ही, नर्तिका आहे कदाचित, आणि वरती चारी बाजूला नक्षीकाम केले. मधोमध
घोड्याच्या नाल्याच्या आकाराची सुरुवात आहे इथून त्या लेणीची. या बाजूला पाहू शकता तुम्ही दगडामध्ये कोरीव काम केलंय. मित्रांनो, पाण्याच्या टाक्या पाहू शकता तुम्ही. पूर्वी बौद्ध भिक्खू इथे राहायचे, तेव्हा त्यांना वापरण्यासाठी पाणी त्या पाण्याच्या टाक्यात आजही चांगल्या अवस्थेत आहे. ही एक दुसरी पाण्याची टाकी पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, इथे एक लेणी पाहू शकता तुम्ही. आजही ती सुस्थितीत चांगल्या अवस्थेत आहे, पाहू शकता तुम्ही. भाजी लेणी म्हणजे पर्यटन स्थळ नाही, तर इतिहास, बौद्ध संस्कृती आणि प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचा जिवंत वारसा आहे. लोणावळा काही तुम्ही फिरायला आले तर भाजी लेणी नक्की पहा. या लेण्याच्याच बाजूला एक पाणी टाकी अजून एक पाहू शकता तुम्ही. या छोट्या छोट्या खोल्या काढलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. या इकडे पण आहे. हे बौद्ध भिक्खूंना साधनेसाठी वापरण्यात किंवा त्यांना राहण्यासाठी या वापरण्यात यायच्या खोल्यापूर्वी. हे पाहू शकता अशा छोट्या छोट्या खोल्यात. मित्रांनो, ही मुख्य लेणी जी आहे याच्या बाजूलाच अजून एक लेणी, खूप सुंदर अशी लेणी पाहू शकता तुम्ही. या आपण जवळून पाहूया. हे पाहू शकता मित्रांनो, छोट्या छोट्या खोल्या काढल्या, वरती कोरीव काम केले. भाजी लेणी ही हिंदी आणि बौद्ध परंपरेशी संबंधित मानली जातात. त्या काळात बौद्ध भिक्षू येथे राहत, ध्यान करत आणि प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना आश्रय देत असत. या लेणी प्राचीन व्यापारी मार्ग असल्यामुळे त्यांचे महत्व त्या काळात खूप वाढले होते. हा मार्ग अरबी समुद्र किनाऱ्यापासून दख्खन पठाराकडे जात होता. त्या छोट्या छोट्या खोल्या काढल्या आहेत. इथे दगडामध्ये दगडाची कोरून खिडकी काढलेली पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी खिडकी. मित्रांनो, इथे लेण्यात या डबल माळ्या वरती पण आहे, पाहू शकता तुम्ही. वर खाली लेण्या काढल्या आहेत. ते पूर्वी बौद्ध भिक्षू राहत असत इथे. मंडळी, इथे पण काही खोल्या काढल्यात, पाहू शकतो तुम्ही. छोट्या छोट्या खोल्या काढल्यात. ते बौद्ध भिक्षूंना बसण्यासाठी, ध्यान धरण्यासाठी आतमध्ये कोरून ते पण बनवलेले पहा. बसायला जागा केली. मंडळी, इथे काही लेण्यात पाहू शकतो तुम्ही. आणि इथे म्हणजे सूर्यप्रकाश व हवा येण्यासाठी खिडक्या कोरलेल्या आहेत, पाहू शकतो तुम्ही. ह्या अशा खिडक्या कोरल्यात. मंडळी, ह्या लेण्यांमध्ये खोल्या काढल्यात, पाहू शकतो तुम्ही. ह्या पाहू शकता लेण्यामध्ये छोट्या छोट्या खोल्या काढल्यात. आणि एक वैशिष्ट्य विशेष की ह्या लेणीमध्ये महादेवाची पिंड आहे. पिंड पाहू शकता तुम्ही. महादेवाची पिंड आहे. मित्रांनो, इथे काही लेण्यात पाहू शकता तुम्ही. वरती पिंपळाच्या पानाची नक्षी कोरलेली पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी शिल्पकला आहे. मंडळी, हा भाजी लेणीचा डोंगर आहे. त्या डोंगराच्या पोटाला ह्या लेण्या कोरलेल्या आहेत. हे पाहू शकता तुम्ही. पूर्ण डोंगर आणि ह्या लेण्या. मित्रांनो, या लेण्यांचं अजून एक मुख्य आकर्षण हे की इथे 14 स्तूपांचा समूह आहे. हे पहा तुम्ही, पाहू शकता. या आपण जवळून तुम्हाला दाखवतो. इथे 14 स्तूप आहेत. ह्यांचा समूह आहे, 14 स्तूपांचा समूह. हे स्तूप बौद्ध भिक्षूंच्या स्मरणात बांधले गेले असल्याचे मानले जाते. हे पाहू शकता स्तूप. हे बौद्ध भिक्षूंच्या स्मरणात बांधले गेले. हे पहा, आतमध्ये गुहेमध्ये पण स्तूप आहेत आणि बाहेरही स्तूप आहेत.
या माझ्यासोबत सगळे स्तूप दाखवतो तुम्हाला. हे संपूर्ण 14 स्तूप आहेत. हे असे 14 स्तूप आहे. मंडळी, सह्याद्रीच्या कुशीत खूप मोठा परिसर या लेण्यांनी व्यापलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता इथे एक अजून काही लेण्यात त्या पाहू आपण. या माझ्यासोबत. ही पहा मंडळी, ह्या खूप सुंदर अशा लेण्यात. त्यांच्या आतमध्ये काही मूर्ती कोरलेल्या आहेत. दगडामध्ये शिल्प कोरलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. या मी जवळ जाऊन दाखवतो. मित्रांनो, हे जे शिल्पकाम दिसते ते भाजी लेणीच्या बाह्य भागावरील कोरीव शिल्पकला आहे. ही शिल्पे भाजी लेणीच्या मूळ निर्मितीनंतरच्या कालखंडात कोरली गेली आहेत असे अभ्यासक मानतात. मित्रांनो, ह्या लेणी इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातल्या आहेत. परंतु ह्या शिल्पकलेकडे पाहताना या आकृती, अलंकार, योद्ध्यासारखी प्रतिमा आणि सजावटीची शिल्प पाहता ही शिल्पे सातवाहन किंवा त्यानंतरच्या टप्प्यात साधारण इसवी सन पूर्व 1 शतक ते इसवी सन 2 शतक विकसित झाल्याचे मानले जाते. हे जे शिल्प दिसते हे योद्धा किंवा राजघरातली व्यक्ती दर्शवते. ही श्री मूर्त्यांगना किंवा सेविका, राजकीय सेविका दाखवते. त्या पद्धतीने इथे शिल्पकला आहे. ही शिल्पे उठावदार कोरीव पद्धतीने दगडात कोरलेली आहेत. या इथे खालच्या भागामध्ये काही शिल्प कोरलेली आहेत. पाहू शकता तुम्ही. या शिल्पांमध्ये केवळ धार्मिकता नाही तर 2000 वर्षापूर्वीचा समाज, पोशाख, अलंकार आणि जीवनशैली दगडावर जिवंत करण्यात आली आहे. खूप सुंदर अशी इथे शिल्पकला पाहण्यास भेटते. मंडळी, तर आपण भाजी लेणी आता पाहिल्या. या लेणीचा व्हिडिओ या लेणीचा व्हिडिओ पाहिला, लेणीबद्दल माहिती पाहिली. त्या व्हिडिओचा मी शेवट इथंच लेण्यानो करतोय. या 2200 वर्षापूर्वीच्या खूप सुंदर अशा सह्याद्रीच्या कुशीत कोरीव लेणी. नक्की या लेण्यांना भेट द्या आणि माझा व्हिडिओ पहा. मला कमेंट आणि काही सूचना असतील तर कमेंट द्या, लाईक करा आणि जेणे कोणी फॉलो नसेल केले त्यांनी माझ्या चॅनलला फॉलो करा, जेणेकरून मी असेच व्हिडिओ नवनवीन अनोखी माहिती तुमच्यासमोर आणेल. तर चला मंडळी, जय महाराष्ट्र.